नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची परत नव्या काय व्हिडिओमध्ये। तर मी आज आलेलो आहे पाणी भरायला। आता गेली लाईट आणि म्हणलं करावं आता व्हिडिओ सुरू। तर 10-15 दिवस जाईल तसा व्हिडिओ काय बनवला नाही होता, पाणी भरायचं काम चालू असल्यामुळं रोज रोज तोच व्हिडिओ नाही चालत। तर आता गेलेली लाईट, आता माझं जवळजवळ झालेली आहे, आता जवळजवळ 30-35 रुपये भरून झालेली आहे आता। आणि आता 11:30 वाजले, 11:30 लाईट गेलेली आहे। मग मी आता तोपर्यंत लाईट येवस्तोवर मी आता जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो मी गहू किती मोठा झालेला आहे, गहू कसा झालेला आहे। मग चला घेतो जेवण करू मग मी, आणि तुम्ही पण या जेवण करायला। चला आज बघा डब्याला काय आणलेलं आहे ते। तर त्या तिथे जागा कोरडी दिसती, इथं जागा भारी दिसते जेवायला। आता मी तर जेवण करतो, चला मग तुम्ही पण पहा आज डब्याला काय आणलेलं आहे ते। मस्त मस्त हे बा, एक डब्बावर ही पाण्याची बॉटल, व्यवस्थित जागा करून घेतो म्हणजे बसायला जागा झाली आता कंप्लीट। पाय भरलेले आहे मातीना, हातबीत ओके सगळे धुवून एकदम मस्त आहे आता। हे बघा आता डब्बा, तर चला डब्बा खोलायचा टाईम झालेला आहे आता। हे पा, मस्त मस्त खरपूस मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर दिलेली आहे आज। तर मग मित्रांनो या जेवण करायला बघा, आज मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर आहे आज। तर मित्रांनो या जेवण करायला, 11:30 वाजलेले, आता जेवण करूया मस्त। तर मित्रांनो जय श्रीराम, पहिला घास। मित्रांनो या जेवायला, मस्त मेथीची भाजी आली आज। आणि तिकडे कीर्तन पण चालू आहे। कीर्तन आवाज येतो ना, तिकडे कीर्तन पण चालू आहे आज। तर मित्रांनो मस्त जेवण आता ओके झाला। तर आता लाईट काय अजून आली नाही, लाईट तर काय आली नाही अजून। मला काय करायचं, त्या तिकडे बोर आहे, त्या बोरी खाली ना बोर राहत, जायचं की तिकडं। दिसलं बी लाईट आली तर आपल्याला, चला बोर खाऊ आज थोडी। तर ते बघा मित्रांनो, हे सगळे झाडं दिसते ते सगळे बोरीचे बरं का। 1 2 3 4 5 6 ही 6 झाडं बोरीचे। बघू आता याच्यातली कोणती बोर भारी। तर मित्रांनो इथं आहे 6 बोरीचे झाडं। तर लाईट गेलेली असल्यामुळे आपण चालू बोरा इकडं आता। आणि हो, हे पाठीमागला तुम्हाला दाखवायचं राहिलं असते। हे बघा मी आज ह्या गावाला पाणी भरायला आलेलो आहे। तर कसं दिसतं भाऊ, काय कमेंट करते नाही राव तुम्ही लोक, थोडे कमेंट पण करत जा रे मित्रांनो। बरं वाटतं मग मला, म्हणजे कसं आहे व्हिडिओ बनवायला मला थोडं इंटरेस्ट येतो मग। नाही तर मग व्हिडिओमध्ये काय बोलावं काय नाही हे सुद्धा कळत नाही काय टायमाला मग। असं आहे ते, तुम्ही कमेंट करत जा, मला कळवत जा व्हिडिओ कसा असतो कसा नाही, म्हणजे मग मला त्या पद्धतीने व्हिडिओ बनवायला, म्हणजे मग मी परत तसे व्हिडिओ बनवेल। कमेंट केलं तरच मला कळेल ना का व्हिडिओ असे बनवा का तसे बनवायचे। तर हे बघा मित्रांनो, मी आता हे बघा बोरी खाली आहे आणि आता बोरं खाऊ आपण। मी आता बोरं खायचो, तुम्हाला दाखवू का बोरं कसे पडलेले पाहिले का। बोरांचा दिसत सडा पडलेला आहे, सडा खूप बोरा इकडं, गावरान बोरं। हे बघा मित्रांनो, दिसतं कसं बोरांचा सडा आहे। वर काय बोरं दिसती नाही का, म्हणून सगळे बोरं खाली पडलेले। तर इकडं बघा वावरामध्ये ना सगळं इकडं बोरांचा सडा आहे। किती बोरं पडलेले, बोरं सगळे वाळून गेले पण
गाडी दिसते, 2-3 बोरं चांगले दिसते आहे. हे बा काय एवढी आंबट नाही. गावरान बोरं म्हटलं की लय आंबट राहते. मला अगोदर काही वाटलं नाही, पण नंतर लय आंबट वाटलं. दुसरं बोर केलं तर फेकून दुसरं घेत आलं. चांगलं बोर सापडा ना, ताजं पाहिजे, ताजं. हां, हे दिसतं वाईट एक. हा, हे चांगले बरं. पण थोडं खिडकं निघलं. दुसरं नाही, हे शिळं आहे. मस्त बोर काढतो चांगलं. शिळे बोर चांगले लागते. हाय हे बा मित्रांनो, हा कसे नवीन नवीन बोर, एकदम ताजे ताजे बोर आता पाडले. ताजे ताजे बोरं पाडले आता मस्त. थांबा, हे बा एकदम गारशेल गरेदार बोर एकदम. अरे लाईट आली. लाईट आली आता. चला, लाईट आली. पंचल झालते काय आता. बोर नंतर खाऊ आता. आपण भरून घेऊ आणि मग नंतर बोरा खाऊ. हे बघा मित्रांनो, आता लाईट आली. आता आपलं पाणी सुरू परत. हां, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. थोडा वापर राहिलेला आहे. तरी हे बघा, हे असं दिसतंय. गहू दिसतं. कसा गहू दिसतो, भारी कसा बसला, मस्त बसला ना गहू. तर मित्रांनो, कसा दिसतो गहू? भारी दिसतो का नाही? त्याचं पाणी भरलं मी चांगलं, आणखीन भारी येईल अजून. असा दिसतो बघा गहू. मित्रांनो, सांगायचं झालं का 5 मिनिटाला बारा द्यावं लागत. म्हणजे वाफी बारीक बारीक असल्यामुळे ना 5-5 मिनिटाला बारा द्यावं लागत. इकडे जास्त टाइमपास करायचं महत्त्व नाही. इकडं एक बाऱ्याचं पडतं. तर जास्त बारा दिल्यानंतर फक्त 5 मिनिटं भेटत आहे. 5-5 मिनिटांमध्ये व्हिडिओ शूट किती करायचं, व्हिडिओ बनवायचं किती हेच कळत नाही. 1-1 मिनटात 1.5 मिनटाचं मग थोडी व्हिडिओ शूट करून ते एडिट करावं लागतं पूर्ण. तर तेव्हा ते 5 ते 6 मिनटाचा व्हिडिओ तयार होतो. आणि 5 ते 6 मिनटाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी पुरा दिवस जातो, पुरा एक दिवस. तेव्हा तो 5 ते 6 मिनटाचा व्हिडिओ तयार होतो. तर काय म्हणे मित्रांनो, यावर्षी जास्त ऊन पडणार आहे असं ऐकलंय. म्हणत्या दरवर्षीप्रमाणे जास्त ह्यावर्षी जास्त ऊन होणार आहे. ह्योच उन्हाळा किती कठीण होतं. मागल्या वर्षी बघितलं किती गरम होतं. तर म्हणते म्हणे ह्यावर्षी आता एवढ्या म्हणजे जास्त उन्हाळा कडक राहणार म्हणतात. काय खरं काय खोटं आहे आपल्याला नाही सांगता. मला तर काय माहीत नाही, पण मी असं ऐकलंय भाऊ, दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त ऊन जास्त पडणार आहे. जाऊ जसं होईल तसं, आपल्याला काय तसं नाहीतरी आपल्याला उन्हाची सवयीची मला. जाऊ जसं होईल तसं होईल, मग काय करणार आहे. तर मित्रांनो, इकडं अर्धा किलोमीटर कोणीच नाही. इथं एवढ्या जाग्यात कोणीच नाही, मी एकटाच आहे. ती एक पाठीमागं वस्ती दिसते, तिकडे गाई राहते. आणि एवढ्या एरियामध्ये मी एकटाच आज पाणी भरणार. कोणीच नाही मला जोडी, मी एकटाच आहे आज.
बघा हो, मी एकटाच पाणी भरतोय आज. एक वस्ती आहे पण ती थोडी लांबच आहे, पाठीमागे पण ती. काय घाबरते काम नाही, तुम्हाला माहिती आहे अशोक दादा काय घाबरत नाही कुठं. तर मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी आपल्या एरियामध्ये बिबट्याचं लय वातावरण तयार झालं. तेव्हा मी घाबरलो नाही, तर आता घाबरलो का? तेव्हा तर बिबट्याचं भलताय धुमाकूळ करायचा. हा, बिबट्याचं लय धुमाकूळ झालं. पण तरी आपण घाबरत नव्हतो एवढं. थोडी भीती वाटायचीच, पण मग एवढं पण नाही बा, जसं होईल तसं होईल. पण आपल्याला तसं काही झालं काही नाही, देवाची कृपा, सगळं काही व्यवस्थित आहे अजून. तर इकडे वापे आहे छोटे छोटे केलेले, आणि 12 जरा पटापटा द्यावा लागत. 12 देताना खूप फजिती होती. तो टाईम नाही भेटत द्यावा भरला बाप, असं आहे आता. तर मग ठीक आहे, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.